महाराजांनी त्यांच्या जीवनकाळात दिलेले नैतिकतेचे धडे हे आपल्या सर्वांसाठीच आजही दिशादर्शक आहेत. आपण अशाच काही महाराजांच्या प्रेरणा व नैतिक मूल्यांचे धडे देणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत. स्त्रियांचा सन्मान. महाराजांचा एक कडक नियम होता. स्वराज्यातील तसेच परराज्यातील स्त्रियांचा आदर केलाच पाहिजे. याची प्रचिती येते जेव्हा मोगली फौजेतील रायबागील शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढते. त्यात तिच्या पराभवानंतर तिला महाराजांनी फक्त सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही, तर तिला आदर सत्कार करून तिला तिच्या छावणीत देखील सुखरूप पोहोचवले. एकदा शिवाजी महाराजांच्या समोर गावाच्या मुख्याला धरून आणले गेले. त्याच्यावर एका विधवेची अब्रू लुटल्याचा गंभीर गुन्हा सिद्ध झाला होता. तेव्हा शिवरायांचं वय फक्त 14 वर्ष होतं. 14 वर्षाच्या शिवरायांनी तात्काळ मुख्याचे दोन्ही हात व पाय कापण्याचा आदेश दिला. एकदा दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या महाराजांच्या विरोधात लढल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या सरदारांना महाराजांनी शिक्षा दिली व त्यांच्या बाळाला मांडीवर बसून दूध पाजल्याचे शिल्प आज देखील शिल्प स्वरूपात यादवालयात दिसते. शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी जिजाऊंसोबत विचारविनिमय केल्याचे आपल्याला इतिहासात दिसते. स्वराज्यातील प्रत्येक निर्णयात महिलांचा सहभाग होता हे जिजाऊबाईंच्या सक्रिय सहभागातून आपल्याला दिसते. शिवाजी राजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या राणी येसूबाई, राजारामांच्या राणी ताराबाई या स्वराज्य रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. खंबीर नेतृत्व व भावनिक समायोजन. महाराजांना एक गोष्ट अगदी लहानपणापासून अवगत होती. जर स्वराज्य उभारायचे असेल तर ते कोणा एकट्या धाकट्याचे काम नाही. म्हणून महाराजांनी एका हेतूसाठी लढणाऱ्या असंख्य योद्ध्यांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एकत्र आणले. त्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे एक राजा नसून कुटुंबाचा एक भाग होता. असा भाग ज्याच्यासाठी मावळे आपले प्राणांची आहुती देण्यासाठी नेहमीच तयार असायचे. याची प्रचिती येते जेव्हा घोडखिंडीत बाजीप्रभू शिवरायांना म्हणतात, महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढवू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला तुमची गरज आहे. एवढेच नाही तर तानाजी मालुसरे शिवरायांना कोंढाणा म्हणजेच आजचा सिंहगड मोहिमेवर जाऊ देत नाही. स्वतः मुलाचे लग्न सोडून आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे बोलून मोहिमेवर जातात. एकदा दिलेर खान जेव्हा मुरारबाजींना प्रलोभन देतो, आमच्या बाजूला ये, बादशाह तुला सरदार करतील. त्यावर मुरारबाजी म्हणतात, आम्ही महाराजांची माणसं, आम्हाला कसली कमी, तुझ्या बादशाहीची जहागिरी हवी कोणाला. किती ती निष्ठा, समर्पकता, विश्वास जो आजच्या राजकारणात हरवलेला दिसतो. कर्तव्य दक्षता. आदिलशाही राजवटीत शेतकऱ्यांना 60% कर भरावा लागत. त्यामुळे ऐतिहासिक नोंदीनुसार केवळ 30 ते 40% जमीन लागवडीखाली होती. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराजांनी स्वतः बियाणे, उपकरणे मोफत पुरवण्यास सुरुवात केली व पहिल्या 5 वर्षासाठी कर देखील माफ केला. आणि त्याचा परिणाम अवघ्या त्या 5 वर्षात 100% लागवडी योग्य जमीन लागवडीखाली आली. त्यांच्या या संवेदनशील पावलाने शेतकरी समृद्ध झाला व शेतीवर आधारित कामगार आणि कारागिरी करणाऱ्या 18हून अधिक जातींना तसेच 12 बलुतेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वांचे कल्याण झाले. व पुढे यामधूनच मावळ्यांची सेना स्थापन झाली, जी सामाजिकदृष्ट्या एकात्मिक, सर्वसमावेशक तसेच समर्पकांची सेना होती. सर्वधर्म समभाव. आज आपण समाजात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय आकांक्षा पूर्ण करणारे राजकारणी बघतो, पण आपल्या राजाने कधी असे भेदभाव केले नाही. महाराजांनी जेव्हा सुरतची लूट केली तेव्हा कोणत्याही मंदिराला इजा पोहोचवली नाही. महाराजांसोबत अनेक मुस्लिम स्वराज्यासाठी काम करत होते. जेव्हा महाराजांनी नौदलाची निर्मिती केली तेव्हा कोकण किनारपट्टी खूप लांब आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी सुसज्ज नौदल स्थापन करणे गरजेचे आहे. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आले तेव्हा महाराजांनी भारतातले पहिले आरमार उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा गौरव करण्यासाठीच नौदलाच्या नव्या ध्वजावर महाराजांच्या राजमुद्रेची छाप आपल्याला पाहायला मिळते. आणि याच उभारलेल्या नौदलाचा नेता महाराजांनी दया सारंग आणि दौलत खान ह्या 2 मुस्लिमांना केले. महाराजांचा वैयक्तिक अंगरक्षकात मदारी मेहतर नावाचा एक मुस्लिम होता. तो त्यांचा विश्वासू सेवक होता. एका मुस्लिम व्यक्तीने आग्र्याहून महाराजांची पलायनात का मदत केली असती जर महाराज मुस्लिम द्वेषी असते. सालेरीच्या युद्धानंतर दक्षिणेतील औरंगजेबाच्या सैन्याने एक हिंदू ब्राह्मण राजदूताला पाठवले व महाराजांनी त्यांच्या बाजूने काझी हैदर याला आपल्या दूत म्हणून पाठवले. जर समाज हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये विभागलेला असता तर हे घडू शकले असते का. महाराजांनी आपल्याला दाखवून दिले की त्यांचा लढा कोणा एका जाती किंवा पंथासोबत नाही, तर परकीय सत्तेशी आहे, जी आपल्याला गुलामीने वागवण्याचा प्रयत्न करते. महाराजांनी दिलेल्या या शिकवणीची गरज आजही आपल्याला दिसते.